Yeah.
सकाळी आता पहाटे भावे काले आले आता पहाटे सकाळी आता पहाटे सकाळी आता पहाटे निर्धाई माझे कोणी धागे वियोगई धागे वियोगई कोणी धागे वियोगई निर्धाई माझे कोणी धागे वियोगई धागे वियोगई कोणी धागे वियोगई निर्धाई माझे कोणी गाव घाली आई आता गाव घाली आई आता आता पुढे पहासी काही धीर नाही माझी पोटी धावलो वेग पोटी करोनिया शिथळ बहुनिया बहु झालो गोळाळ धरून धना धरे धीर माझी पोटी झालो हिवाळा हिमपोटी तुका म्हणे डोई ठेवेन पायी डोई धीर धरे माझ्या मना झालो हिंबो झालो योग हिमपोटी पांडुरंगा करो पांडुरंगा करो पांडुरंगा करो दुसरे चरण संघाचे दुसरे चरण काही धीर नाही माझे पोटी झालो पोटी आज असणारा नित्यनिमित्त असणारा आपल्या चित्त भगवती अशी असणारा महालक्ष्मीचा उत्सव सोहळा गेले 3 वर्षांपर्यंत तुम्ही साजरा करताय. त्या निमित्त चाललेला हा सामुदायिक असणारा अखंड हरिनाम सप्ताह त्यातला हा 4था दिवस आहे आणि ह्याच ठिकाणी असणारा पहा ह्या गावचं भाग्य आहे महाराज. कारण शास्त्राने वेदामध्ये पंचदैवातला सांगितलं गेलं महाराज. त्यातल्या 4 तुमच्या गावामध्ये स्थापन आहे. पहिला असणारा गणेश, दुसरा भगवान शंकर, तिसरे भगवान विष्णू आणि दुर्गा माता ही आणि रोज आपल्याला सूर्य पाहायलाच मिळतो. हे 5 दैवतांचं म्हणून इथं काही नाही. तसं जर पाहिलं तुमच्या गावामध्ये अंबाबाई जपलेली आहे महाराज. कारण नावच आंबे आहे का नाही. त्यामुळं सांगायचे काही प्रश्न उरत नाही महाराज आहे का नाही. इतकं या गावचा पावित्र्यपणा आहे. कारण या ठिकाणी आजचा जो पर्वकाळ आहे, कारण या अभंगामध्ये जगतवंदे जगद्गुरु तुकाराम महाराज आई भगवतीची आठवण करतात. ज्या पांडुरंग वासनाला आई समजून त्यांच्या पुढे काही मागणी केलेली आहे महाराज. आणि ते मागणी पण असणार देवी मातेचं वर्णन या अभंगातून केलेलं आहे.
तसं जर पाहिले अभंगाचा भावार्थ आणि असणाऱ्या माणसाला इच्छा निर्माण व्हावं, भगवंताच्या दर्शनात किंवा देवाची भक्ती करण्याची पहिली इच्छा निर्माण झाली पाहिजे महाराज. तसं वाचणारे जगतवंदे जगद्गुरु तुकाराम महाराज त्या असणाऱ्या पांडुरंगाची असणाऱ्या भेटीची आस करतात महाराज. आणि त्यांच्या सानिध्यात जाऊन त्यांना विनंती करतात, आई माझी काय वाट काय म्हणून पाहत आहेस? मी तुझ्या भेटीसाठी आलेला हो, मला तुझं दर्शनाची गरज आहे. कारण मी या दुःखाने विवळ झालेला आहे, हिमपुटी झालेला आहे, अति असा त्रासलेला आहे. ह्या दुःखातून दूर होण्यासाठी मी अखंड तुझी धावा करत आहे. कधी तुझं चरण मला दाखवशील आणि मी कधी तुझ्या डोकं ठेवेल हे मला झालेलं आहे. असं थोडक्यात त्याचा जो भावार्थ आहे. मकर हे संक्रांत जे आहे फार मोठा पर्व काळ आहे महाराज. अनेक साधना साध्य केल्या जातात, अनुष्ठान केले जातात. हे 3 दिवसाचं व्रत आहे. किती? 3 दिवसाचं आहे महाराज. आणि ह्या असणाऱ्या व्रतामध्ये आणि हा महिना परिपूर्ण महिलांच्या आवडीचा आहे महाराज. वारकरीकडे लक्ष देत नसते पण महिलाला जास्त मानतात. कारण सूर्यनारायणाची जी आराधना केली जाते या महिन्यामध्ये दर रविवारी महाराज. आणि आपल्या सप्त्याची सुरुवात रविवारी आहे महाराज. आणि सांगता 2 रविवार तुम्हाला या सप्त्यामध्ये पर्व काळ साध्य होऊन चालत महाराज. हे जर पाहिलं भविष्य पुराणामध्ये एक कथा आहे महाराज. कारण या ठिकाणी सूर्यनारायणाची जी आराधना केली जाते आणि ते सूर्यनारायण प्रसन्न झाल्यानंतर बर का आपल्यामध्ये असणारे डोळ्यांची दैवत असणारे सूर्यदैवत आहे महाराज. बर आणि आपल्या अंतःकरणामध्ये प्रकाश पडण्यासाठी बर का बुद्धीची जी दैवत आहे ते सूर्यनारायण आहे आणि मनाची दैवत असणारा चंद्र आहे महाराज. बुद्धी आणि मन हे जर पवित्र झालं की आपलं काही अडचण नसते महाराज. आणि त्या दोघांचा आशीर्वाद आपल्यावर आहे. आणि असा असणारा पर्व काळ आहे. दुसऱ्या ठिकाणी जे मकर संक्रांत म्हणून आहे बर का. शंकरासुर आणि किंकरासुराचे 2 असणारे दैत्य भाऊ होते महाराज. आणि त्यांनी तपस्या केली भयंकर आणि ब्रह्मदेव प्रसन्न झाले. प्रसन्न झाल्या त्यांनी अमर पदाचं वरदान मागत होते. ब्रह्मदेवाने म्हणले हे वरदान शक्य नाहीये. पण त्यांनी म्हणले आम्ही अखंड पाण्यामध्ये राहिलं तर आम्हाला कधी मरण नाही आलं पाहिजे. त्यांनी वरदान दिलं महाराज. त्यांना पाण्यात मरणच नव्हतं म्हणून त्याच्या पाण्यात राहायचं, लोकांना त्रास द्यायचा, ऋषीमुनीला त्रास द्यायचा असा तो प्रोग्राम त्याचा चालला महाराज. काम झालं की त्या ठिकाणी तो जायचा आणि पुढेच त्या ठिकाणी लोकांना त्रास द्यायचा, ऋषीमुनीचे यत्न बंद करायचा आणि त्या ठिकाणी लोक त्रासले गेले महाराज. त्यावेळेस देवी भगवतीचे चिंतन केले महाराज. त्यावेळेस असणारे मकर संक्रांती असणारे आता जो आलेले ना, एकाने वाघावर बसून आलेले आहे, एकाने उपवाहन आहे. तसं या ठिकाणी ज्या त्या प्रत्येक मकर संक्रांतीला वेगळं वेगळं वाहन येतं. तसं त्यावेळेस तिने काय केली ते पाण्यात जायचं आहे म्हणून ते असणाऱ्या भगवतीने असणारा मगरीवर बसून आली महाराज. मगरीवर बसून आले आणि मगरीला आज्ञा केले की त्या एक एक दैत्याला बाहेर काढायचं महाराज. आणि त्या मगरीने शंकरासुराला पहिलं बाहेर काढलं आणि ज्या शंकरासुराला मारलं गेलं तेच असणारे आजचा दिवस ते मकर संक्रांती महाराज बर का. आणि दुसऱ्या दिवशी त्या किंकराला मारलं ते उद्याचे असणारे आपण त्याला कर म्हणली जाते, त्याला दुसऱ्या दिवशी मारलं गेलं महाराज. हे एवढ्यासाठी अवतार आला आणि त्या ऋषी मुनीला सांगितलं की इथून माझा असणारा हा पर्व काळ अखंड चालू ठेवावं असं तिनं त्यांना सांगितलं. तेव्हापासून हे चालू झालं महाराज. दुसरा या ठिकाणी असणारा भीष्माचार्य असणारा शेरपंजरावर पडलेले होते महाराज. काय शेरपंजरावर पडलेले होते. त्यांना दक्षिणामध्ये जायचं नव्हतं. का दक्षिणाय जर गेलं तर पुन्हा जन्माला यावं लागल म्हणून त्यांनी वाट पाहत बसले महाराज. आणि आज असणार मकर संक्रांत दिवशी बर का आज उत्तरायण चालू सुरुवात झाला महाराज. आणि त्यांनी देव ध्येय सोडला ते आज महाराज बर का. हे त्या ठिकाणचं पर्व काळ बर का. रात्री त्याने सांगून गेले कारण वेळ नसल्यामुळं ज्या महालक्ष्मीचा असणारा या मर्त्य लोकांमध्ये उगम झाला पहिला. कुठं मर्त्य लोकांमध्ये उगम झाला आणि ते समुद्रातून झाला आणि पूर्वी स्वर्गातून वाईट पण मर्त्य लोकात आली महाराज. अशी या ठिकाणी असणारा याचं जे वर्णन आहे पद्मपुराणामध्ये आहे, स्कंद पुराणामध्ये आहे, मार्कंडेय पुराणामध्ये आहे, देवी भागवत पुराणामध्ये आहे महाराज. हे वर्णन 2-4 पुराणामध्ये तुम्हाला भरपूर ऐकायला मिळतं. खरं तर इथं देवी भागवत व्हायचा विचार होता पण काय अशा असणार तरुण मंडळांचा विचार आहे आणि त्यांच्या काही गोष्टी आपल्याला मान्य करायला पाहिजे म्हणून त्यांनी असणारा त्यांच्यावर काही सोडलं गेलं आणि प्रवचनाला प्रवकाळ ठेवला महाराज. अजून कधी योग आला तर तुम्हाला देवी भागवत जरूर सांगा.
तर त्या ठिकाणचा असणारा तू जे असणारे देवी त्या जर पहिलं प्रथम असणारे गरुड मुनी होते महाराज. त्यांची एक मुलगी असणारे महादेवी म्हणून होते आणि त्या असणारे त्यांच्या बरोबर आले भगवान विष्णूच्या शेजारी बसले महाराज. आणि त्यांच्या पत्नीला आवडलं नाही, ते रुसले, डायरेक्ट कोल्हापूरला आले महाराज. तिथे ते तपस्या केली. तपस्या केल्यानंतर त्या ठिकाणी कोलासूर नावाचा दैत्य राहत होता महाराज. कोलासूर नावाचा दैत्य राहत होता. ते लोकांना त्रास द्यायल्यानंतर त्यावेळी तिची प्रार्थना केली आणि ब्रह्मास्त्रानं त्या कोलासुराला मारलं गेलं महाराज. आणि त्या मारल्यानंतर कोल्हापूर म्हणलं माझं काहीतरी नाव राहावं म्हणून त्या असणारा कोल्हापूर हे नाव त्याला पडलं महाराज. बरं का, हे असणारं एका ठिकाणी. दुसरी तेच कथा महाराज, ज्या भृगुऋषीने परीक्षा घ्यायला गेले, पहिले ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेवाच्या न विचारता त्यांचं आसन घेतले, ते न विचारता बसले. ब्रह्मदेवाला राग आला आणि ब्रह्मदेवाने असे बोलायला लागले की मग भृगुऋषी निघून गेले महाराज. पुढे कैलासाला गेले महाराज. भगवान शंकर बसलेले होते. भगवान शंकराला भृगुऋषी काही बोलू लागले, म्हणले तुम्ही कोणालाही वर देताय आणि देव लोकाला इतर प्रजेला तुम्ही त्रास द्यायचं काम करताय. थोडस हसले, पण हसल्यानंतर भृगुऋषी अजून बरेच काही बोलायला लागल्यानंतर त्यांना राग आला आणि त्यांचा हात त्रिशूलाकडे चाललेला बघितलं आणि भृगुऋषी तिथून निघाले, रवाना झाले. आणि त्या ठिकाणी भगवान विष्णू कसे आले. भगवान विष्णू असणाऱ्या त्या ठिकाणी सहेन होते आणि लक्ष्मी माता पाय चुलत होती महाराज. आणि त्या वेळेमध्ये एवढ्या अवधीमध्ये भृगुऋषी आले. पाहिलं ते माझ्याकडे पाहत नाही, त्याला राग आला, उचलला आणि भगवान विष्णूच्या छातीवर घातले. भगवंताला जाग आला आणि त्या भृगुऋषीचे पाय धरले, म्हणजे माझी छाती निबर हाडाची आहे, तुमच्या पायाला जखम झाले म्हणून ते दाबायला लागले त्यांचे पाय. आणि त्यावेळेस असणारा त्यांचे कौतुक करायला लागल्यानंतर त्याने ओळखलं तीन देव श्रेष्ठ भगवान विष्णू आहेत. पण लक्ष्मीला राग आला का, लग्न ज्यावेळेस झालं त्यावेळेस लक्ष्मीला सांगितले ते तुझं स्थान माझ्या हृदयात आहे ना. पण लावणं लागले आता माझं स्थान नाही आहे का, भृगुऋषींनी लाथ घातली मी तर राहणार नाही. बरं का, ती रुसून ते कोल्हापूरला चालली मला. दोन ठिकाणी हे कथा अशा प्रकारची आहे. आणि त्याही ठिकाणी असणारा तिथं तपस्या करून आणि त्यांनी असणारा हे कोल्हापूरचं भविष्य वाटलं आणि तेच महालक्ष्मी अंबाबाई महाराज. तिने अनेक रूपाने केलेलं आहे. आपण जर आज पाहिलं 12 महिन्यामध्ये तिची बरीच पूजा करतो आहे ना. मार्गशीर्ष महिन्यामध्ये त्याच ठिकाणी असणारा पहिली जी असणार भाद्रपद महिन्यामध्ये आपण ज्येष्ठ गौरी म्हणून तिची पूजा करतो का नाही. त्याच्यानंतर लगेच असणार अश्विनी महिन्यामध्ये नवरात्रामध्ये तिची पूजा केली जाते महाराज. मार्गशीर्ष असणार आपलं दिवाळीमध्ये लक्ष्मी पूजन म्हणून असणार अमावस्या दिवशी तिची पूजा केली जाते महाराज. आणि असणार मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्या कालीमातेला असणारा त्या ठिकाणी आपण तिला येळवस म्हणलं जातं. त्यावेळेस त्या लक्ष्मी समजून आपण त्या पृथ्वीचं पूजन करतो महाराज. आणि ते पौष महिन्यामध्ये अख्खा महिना तिचा तो आपण पोषण करतो महाराज. अशा लक्ष्मीचे अनेक व्रत करतो. आणि हे असणार आज हे असणार या ठिकाणी महालक्ष्मीचा सोहळा चाललेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण सर्व सामील झालेलो आहोत. बरं का, याच्यावर बरंच काही मला सांगता येईल तसं काही नाही. आणि त्याच्यात असा प्रवकाळ आला षष्ठ एकादशी महाराज. षष्ठला एकादशी आले महाराज. कारण जेवढ्या 24 एकादशी आहेत ना, 24 एकादशीचं फळ वेगळं वेगळं आहे. बरं का, तुम्ही एखादी एकादशी जर सुटले त्याचं फळ गेलं महाराज, त्याचं फळ तुम्हाला नाही मिळालं ऐका नाही. मग 23 एकादशीच मिळालं. तसं या ठिकाणी असणार आजचे विशेष महत्व आहे. आणि तेही बरं का, या असणारा माझ्या आयुष्यामध्ये पहिली बार आली. आता पुढे ये भरवसा नाही आहे. कारण ह्या जे पर्वकाळ आहे, पण इथं असल्यामुळे मी जरी घरी असेल तर 3 दिवस अनुष्ठान असतं माझं महाराज. 3 दिवस हेच असणार बासर म्हणून गाव आहे, त्या ठिकाणी असणारा माझा असणारा त्या ठिकाणी अनुष्ठान असतं महाराज. कारण त्याही ठिकाणी असणार सरस्वती रूपाने ते झालेली आहे महाराज. सरस्वती रूपाने ते चालले, ते बुद्धीचा दाता देणारी, बुद्धी देणारी आपल्याला सर्वाला. अशी या ठिकाणची सविस्तर थोडक्यात मी सांगितलं. कारण या ठिकाणचा आजचा जो पर्वकाळ आहे महापर्वकाळ आहे महाराज. आज काही बी जर दान दिलं तर त्याच्या 1000 पटीने पुण्य प्राप्त होतं आपल्याला. आता ह्याच्यात जास्तीत जास्त असणार हे तिळदान देतो. हे तिळाची जी उत्पत्ती आहे ना, भगवान शंकरापासून निर्माण झालेली आहे महाराज. बस का, आज पांढरी तिळी काळी तिळी चालते महाराज. काही विघ्न दूर होण्यासाठी आज आपण काळी तिळ दान करतो महाराज. नवे नवे काळी तिळ घेऊन आपण दिव्यामध्ये टाकतो, त्याच्यामध्ये काळे मिरे टाकतो आणि दीप लावतो.
जर आपले एखादी मुलं आहे त्याच्यावर उतार करून तो देवापुढे ठेवतो, सगळे विघ्न दूर जावं म्हणून. अशा अनेक या ठिकाणचं असणारं ह्या महत्व आहे, पण हे कळलं पाहिजे आपल्याला. आता एवढं बोलायला मला एक दिवस काही पुरायचं नाही. हे आंबे ह्याच्यावरच बोलायचं जर म्हटलं तर 7 दिवस लागतील, बरं का, 7 दिवस लागतील. कारण ह्या ठिकाणी सर्वांना माहित आहे का नाही, पण जे मला काय आहे माझ्या मनात मी ठेवत नाही ते सांगून मोकळं करतो. काही शंका आल्या तर पुन्हा बार मला विचारू शकताय, आणि तुमचे जेवढे प्रश्न आहेत तेवढ्या प्रश्नाचं उत्तर देण्याचं काम प्रयत्न मी करत असतो. शंका निरसन करणे हे माझं काम आहे. जिथं जिथं काही वाचण्यात आलेलं आहे ते मी सांगत असतो. मला इकडे तिकडे गोळा करून कोणाला तरी सांगून समाधान करायचं हे काम करत नाही. ते हे पुरावे अभावी महाराज, कोण्याही पुराणावर असो कुठल्याही शास्त्रावर असो महाराज, त्याचा जो असणारा मी ते तंतोतंत अभ्यास करून त्यावर काही आलेले डोक्यात राहिलं ते उभय मी तुमच्या पुढे मांडत असतो. तसं जर पाहिलं ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वरीमध्ये जर पाहिलं, आपल्याला ज्या ठिकाणी सिद्धांत पटवून घेण्यासाठी माऊलीने 4.5 दृष्टांत मांडलेत महाराज. 4.5 दृष्टांत आहे माऊलीचे, हे आपल्याला पटण्यासाठी कळण्यासाठी. सगळ्या जर पाहिलं ज्ञानेश्वरी सामान्य नाही आहे, पण आपल्याला त्याचा अनुभव आला नाही महाराज. पहा, ज्ञानेश्वरी मधल्या प्रत्येक अध्यायामध्ये जर गेलो तर माऊलीने काय केलं, सगळं आपल्या गुरुच असतो ना, प्रत्येक अध्याय असा नाहीच महाराज. पहिल्या अध्यायामध्ये 27 गुरुबद्दलच आहेत महाराज, ऐका. 10व्यामध्ये 5 ओव्या आहेत महाराज पहिल्या सुरुवात. 18व्या अध्यायामध्ये जर पाहिलं ना 10 ओव्या आहेत महाराज, ऐका. आणि 12व्या अध्यायामध्ये 19व्या गुरुबद्दलच आहेत पहिल्यांदाच महाराज. हे जे ओव्या आहेत उगन नाहीत. आपण जर असणार 10व्या अध्यायाच्या 5 वेळा मोठ्या आनंदानं जर जोरात स्वरामध्ये जर गायलं तर आपले सांधे असणारे जे मोकळे होतात ते आपण दूर होतो महाराज. 4थ्या अध्यायातले 4 ओव्या जर वाचलो रोज तर आपलं कानाचं संभ्रम वाटतं महाराज. एवढंच नाही आहे, आपल्याला रात्री गोळी जर घेऊन झोपावं लागत असेल त्याने 12व्या अध्यायातले असणारा फक्त 16 ओव्या वाचायच्या. केव्हा झोप लागली तुम्हाला कळायची नाही महाराज. पण आमचं ज्ञानेश्वर ही श्वास पाहिजे. गाद्यामध्ये जे असणारा वाचत असते त्यांना कळतं महाराज, किती शब्द आहेत, किती घन आहेत हे वाचणाऱ्याला कळतो महाराज. तसं इथं आता हे दुसरं पारायण चालले माझ्या चेतनं. गेल्या वर्षी भागवत होतं ते बी असणार आमच्या नंदूने गाथा पारायण ठेवलं, आणि ह्या वर्षी करायचं त्यांनीच ठरवलं महाराज. माझ्या मनाने कुठे केलं नसतं, त्यांना जे आवडतं ते करत असतं. तसं या ठिकाणी असणार आज आपण असणारा थोडा अभंगाकडे वळू. कारण जो असणार ह्या ठिकाणी पहा, पहिला जो आहे 10 घाली, ह्या ज्यावेळेस असणारा तुकाराम महाराजांनी त्यांना जे आमंत्रित केले, भगवंताच्या पुढे गेले, रात्री ताईने ते सांगितले गेले. तसं जर आज पहिला अभंग ते गोळ हा अभंग मला घ्यायचा होता, पण ताईनं रात्री अभंग घेतल्यामुळं तो लगेच बदलला आणि आज सकाळी तो पाठ केलाय. मला पाठ नाही तेवढं, कारण वेळच मिळत नाही पाठ करायला. वाचन असतं माझं जास्त, रिकामा वेळ जातच नाही माझा. आता खरं पाहिलं प्रवचन मला कळत नाही म्हणून मी बसायला वेळ माझा चालला, म्हणून मी वाचन माझं, दुसरं काय नसतं. मला वेळ कुठं घालवायचा, कारण या मनाला सवड द्यायचं मला आवडत नाही. ह्याला जरा वेळ मोकळा दिला, ह्यानं कुठं नेऊन नाचवतं माहित नाही महाराज. हा, म्हणून मनाला काय करायचं, चौकून आखावं लागतं महाराज. काही नसलं तर काहीतरी काम लावला पाहिजे, रिकामा बसवला नाही पाहिजे. तरच आम्हाला काहीतरी जीवनात परिवर्तन होण्याचं काम हे मन हे जीवन करतं महाराज. तसं या ठिकाणचा असणारा हा ज्या असणारा तुकाराम महाराज ह्या अभंगातून एवढंच आपल्याला सांगू इच्छितात, ऐका नाही, की ह्या ठिकाणी जर पाहिलं तसं या ठिकाणी भगवंतांच्या ह्या चिंतनामध्ये पाहिलं देवीच्या बद्दल त्यांनी जे बोललो. कारण देवी हे बघा, संतांनी सुद्धा ह्या ठिकाणी देवीला मान दिलेला आहे बरं का. आता इथे या ठिकाणी आणि ह्या ठिकाणी जर पाहिलं ना, मी चाकणमध्ये कीर्तन होतं महाराज, वाजवायला महिला, पीटी मास्तर महिला, विना गायला महिला, आणि दोन्ही बाजूला महाराज 50-50 मला टाळा घेऊन महाराज तिथं डोकं माझं नाही काम केलं, आणि मला कुठलं प्रमाण घ्यायचं गरजच पडली नाही महाराज. ते त्यानेच इकडे जर म्हणायला लागलं की तेच बोलायचे महाराज. आता मला जे म्हणायचे ते त्यांनीच म्हणायचे. हे एवढा अभ्यास महाराज त्या ठिकाणी. आज महिला असणाऱ्या त्यांच्या 10 जणांचा ग्रुप केलाय महाराज बरं का. 15 दिवसाला आळंदीला जातात आणि इंद्रायणीचा कचरा साफ करून जातात ते महाराज. 1 दिवस आळंदीला दिले त्याने. पहा, त्या संघटनेचं एक महत्व विशेष आहे. तसं बरं का, आता काही जणांनी भजनामध्ये विरोध करतात, ते त्यांचा संप्रदाय, तिथं माझं काही हे नाही आहे बरं का. आणि मला जर पाहिलं तर ह्या ठिकाणी सृष्टीला निर्मिती जे करणारी कारण अशी ती आदिमाया शक्ती महाराज.
ब्रह्मदेवाला कळू दिलं नाही. औषध चप्पल काढा. कोणालाही त्या ठिकाणी द्रौपदीने ब्रह्मांड रचना केली त्या आधी माझी शक्ती आहे महाराज है ना. अहो ज्या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज मुक्ताबाईला जे कळलं नाही ते आपल्याला निवर्तीनाथाला कळलं नाही ते मुक्ताबाईने सांगितले महाराज. चांगदेवाने दिलेलं पत्र कुणालाच वाचता येत का कोरं होतं. कारण पहिल्याच्या काळामध्ये लिंबूच्या रसानं लिहायचे ते फक्त बारीक लक्ष केलं तर ओळखायचं. तसे पाहिले काहीच नाही. तो पण देवाला पाहिलं मला कळत नाही आणि निवर्तीनाथानं पाहिलं मला कळत नाही. मग ज्ञानेश्वर महाराजांनी मलाही कळत नाही मुक्ताईकडे दिले. निक्काबाई असं सरळ वाचले म्हणजे अरे नाही म्हणजे चांगला कोरा आहे कोरा. मुक्ताबाईला कळलं आता महाराज. तेव्हा निवर्तीनाथ म्हणले अरे म्हणजे चांगली 64 विद्या अवगत झालेले म्हणून त्याला काय कर 65 विद्या त्याला अवगत करून देऊन 65 श्लोक चांगली 65 लिहिली महाराज. ही मुक्ताबाईकडे काम झाले महाराज. मुक्ताबाई असं नव्हे ज्ञानेश्वराला सुद्धा या ठिकाणी सावध केली. ताट उघडा ज्ञानेश्वर है ना. ताट उघडा ज्ञानेश्वर. मुक्ताईमध्ये एवढं हे होतं 14 वर्षाची आणि ते 1400 वर्षाचा चांगदेव महाराज. पण त्याला कारण या ठिकाणी असणारा चांगले एक वेळेस काय झालं थोडस लाजीरवान झाले. त्यांच्यामध्ये थोडा भेद राहिला होता. फक्त भेद राहिला होता. थोडे लाजले. मुक्ताई म्हणले अरे अजून माझ्या जवळ येऊन तुझ्यावर कल्पना करून तरी तुला सावध झाला नाहीस म्हणजे तू काय आहेस दगडच. त्यावेळेस चांगदेवाचं कळलं अरे म्हणजे हे जे भिताळ आहे ना तसं हे शरीर आहे ना. सरळ आहे वाकडं आहे सगळं आहे म्हणजे. आणि त्यावेळी त्याला कळलं आणि त्यावर खरा बोध चांगदेवाला त्यावेळेस झाला महाराज. तोपर्यंत झाला नव्हता. शंका राहिली होती आपल्यामध्ये. किंतु पुंतू जर राहिलं ना रात्रचे अभंग जर पाहिलं ना मग तुम्हाला शेजार मिळायचा आणि पांडुरंगाचा. मनात कुठला संशय नसलंच पाहिजे नाही का. व्यास मुनीला गवळणी इन्कार केला पण शुक मुनीला काही नाही मला शंका चालल्या होती. त्यावेळी त्यांनी विचारला भाऊ माझा तरुण मुलगा गेला तुम्ही लाजला नाही आणि माझी वरद आहे तर तुम्ही या ठिकाणी लाजताय. म्हणजे महाराज तुमच्या मुलामध्ये पुरुष आणि स्त्री हा भेद नाही आहे. तुमच्यामध्ये स्त्री पुरुष हा भेद आहे. ही आम्हाला त्या ठिकाणी शंका निर्माण झाली. तसंच त्या ठिकाणी असणार जगद्गुरु तुकाराम महाराज त्या असणार आईच्या शेजारी बसून सांगू आहे आता या ठिकाणी असणार खोर माझ्या आता या ठिकाणी मी कुणाची वाटतो आता माझं कोणीच नाही यावानी मला आधार नाही आहे. आणि जर पाहिलं ना सगळ्याला जर आधार असेल तर आईच आहे महाराज हे काय आईच आहे. बघा त्या ठिकाणी उपसंस्कार करण्यापेक्षा त्याच्या 10 पटीनं मला आचार्य शुद्ध असतात. आचार्याच्या 10,000 असणार 100 पटीनं पिता असतो महाराज मोठा आणि पित्याच्या असणार 1000 पटीनं असणारी आई असते महाराज. आई असते महाराज. त्याच ठिकाणी आई जी आहे हे सगळ्याला असणार का. जर पाहिलं शिवाजी महाराजांच्या मागे कोण होतं जिजाई महाराज शाहूराजा नव्हते महाराज आहे ना. त्या ठिकाणी जर पितामह भीष्माचार्यांचं पाहिलं तर गंगा हे त्याची आई होती महाराज. शंतनू नव्हते आहे ना. याच ठिकाणी असणार आपले यरिशन एक शास्त्रज्ञ होता महाराज. त्याचे बोल आहे तो म्हणला मी जे शास्त्रज्ञ जे झालो ना केवळ माझ्या आईमुळे झालो माझ्या वडिलांमुळे झालं नाही महाराज. हे त्यांनी दाखवून दिलं. अटल बिहारी वाजपेयीने पण असा बोलला होता का इंदिरा गांधी वारली आणि त्याचा मुलगा पंतप्रधान झाला. त्या अटल बिहारीच्या तोंडातून एक वाक्य आलं महाराज अरे नेता होता येत पण आई मिळवता येत नाही. हे त्यांचं वाक्य आहे महाराज. अशा महात्म्यांचं आहे का नाही हे त्यांना कळलं नाही महाराज. आजचं सांगतो हे कारण आईवरचं जे आहे फार महत्व आहे. कारण या ठिकाणी पहा ज्याचा पिता जर गेला बरं का आणि त्याची जर आई असली तर तो अनाथ होत नाही. पण ज्याची आई गेली की तो अनाथ होतो. पिता जरी असला तो अनाथ होतो महाराज. का बापाला आईचं मग काय असणार महत्व किंवा आईचं प्रकर्म बापाला करता येणार नाही. पण आई या ठिकाणी बाप होऊन तो मुलांचं संरक्षण करू शकते. बापाचं पात्र आई नटवू शकते पण वडिलांना करता येत नाही. वडिलाला आई होता येतच नाही है ना कधीच येता नाही. म्हणून आईची उपमा देता येत नाही. म्हणून तुकाराम महाराज असणारा आईचा ही उपमा देऊन आणि त्यांच्या शेजारी बसून त्या ठिकाणी आणि त्या असणारा तुकाराम महाराजला पहिल्या चरणामध्ये
काय माझं पाहत नाहीस? काय असणार सुदामाचं धन पाहिले नाहीस है ना? त्या ठिकाणी असणारा विदुराचा पाहिले दाशीचा पुत्र आहे. दुर्वाळाला तो पाहिले 6 वर्षाचा बाळ होता. त्याचे तू पाहिले नाहीस काही, पण मलाच काय वेळ लावला असं तो काय मानू लागला. कसं आहे आई, तू धावून आली पाहिजे. एक दृष्टांत आहे महाराज सिद्धांत करण्यासाठी. एक असणारा आईचा मुलगा विहिरीत पडला आणि एकाने तो वर काढला. वर काढल्यानंतर ते शोधत गेले, तिला पता लागली. ती इतकं धावत आली महाराज त्या मुलापर्यंत बर का. आणि आल्यानंतर आईने काय केलं, आणि त्या मुलाला आपल्या हृदयाला लावली महाराज. आणि तिने विचारलं कोणी काढलं? आमच्या शामरावनच काढलं आहे ना. मग तिने म्हणजे काय ते त्याला बक्षीस, त्याचं धन्यवाद मानलं असं वाटलं लोकांना. पण तिने काय म्हणले, अहो म्हणजे माझ्या बाळाला काढले, पण माझ्या बाळाची टोपी कुठं आहे ना. आईची ही वड असती महाराज, धाव असते है ना. तिला ज्यावेळेस मुलगा दिसला, पण मुलाच्या अंगावरचे वस्त्र सुद्धा तिच्या लक्षात आहेत महाराज. हा, हे पहा, जीव तर वाचलेला आहे, पण त्याच्या वस्त्राची सुद्धा तिला आठवण आहे. हिलाच म्हणतात आई है ना, हिलाच म्हणतात आई. काही ठिकाणी महाराज बघा, काही ठिकाणी हळूहळू चालावं लागतं है ना. हळूहळू धन गोळा करावा लागतो. डोंगरावर जर चढायचं असतं हळूहळू चलावं लागतं महाराज. आणि अंधार असला तर हळूहळू चालावं लागतं बर का. आणि काय वेळेला वेगाने चालावं लागतं है ना. दिवस मोडायचंय, हातात बॅटरी नाही, गाव अजून लांब आहे, जर असं चलू तर वाटत अंधार पडते म्हणल्यावर काय करावं लागेल आपल्याला, धावत जावं लागेल है ना. एखादी आग लागलेली आहे तर दमने घेत चालणार नाही, धावत जावं लागतं. म्हणून या ठिकाणी तुकाराम महाराज म्हणतात, कशासाठी माझा अंत पाहत आहेस. हा, त्या ठिकाणी ध्रुव बाळाचा पाहिले नाही, विदुर काकाचा पाहिले नाही, शबरीचं पाहिले नाही, सुदाम देवाचं पाहिले नाही, अहो त्या असणारी पशु असणारा त्या मगरीचं पाहिलं नाहीस. एवढ्यासाठी तू धावून आलेस. नवे नवे त्या द्रुपदीसाठी किती वेळा आलेलेस, पांडवासाठी किती वेळा तू रक्षण केलेस. हे सगळ्या आठवणी करून देतात महाराज तुकाराम महाराज. ऐका, सगळ्या आठवणी करून देतात. म्हणजे काय करू लागले, भगवंताला नाही आईला त्या ठिकाणी लाजीवान करू लागले महाराज. खरंच आहे, माझा बाळ हाक मारतोय, बिंबीच्या देठापासून मारते, ती गेलंच पाहिजे. अशी अवस्था आपली झाली पाहिजे, अशी अवस्था आपली झाली पाहिजे. अशी जोपर्यंत आपली अवस्था होत नाही ना, ज्यावेळेस अशी अवस्था तुकाराम महाराज, बाकी काही दिसत नव्हतं त्यांना महाराज, काहीच दिसत नव्हतं त्यांना. फक्त ओढ लागलेली होती भगवंताची
आईची वड लागलेले, आई केव्हा मला भेटल हे त्यांना ध्यास होता महाराज. आणि त्यासाठी त्यांची वड करू लागले आणि त्यासाठी असणाऱ्या जाऊन हाक मारू लागले महाराज. का पाहायच्या शेवटी मला कोणी नाही बा. हत्तीला या ठिकाणी पाहिलं. हत्तीला ज्यावेळी एवढं गणगोत होते की महाराज आम्हाला नाही तेवढं, पण वेळ काळाला सगळे सोडून गेले. कोणी नाही कुणाचे आहे तुला नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही आई हे आहे ना वात्सल्य भावने पाहत असते. पत्नी जी आहे कामभावनेने पाहत असते. शत्रू क्रोधानं पाहत असतो. नौकर लोभानं पाहत असतो आपल्याकडं. पण आईचं प्रेम वात्सल्य प्रेम असतं महाराज. तिच्यामध्ये दुसरं काही नसतं महाराज, निरपेक्ष असतं महाराज त्या ठिकाणी. म्हणून त्या ठिकाणी आईसाठी त्यांनी हाक मारली महाराज. म्हणून म्हणतात कारण आपण कोणाच्या तरी असणारा आपल्याला मदत मिळावं, कुणाचा सहारा मिळावं असं आपण नाते शोधत असतो. है का नाही. लोकेसत्व हे लौकिकाचा जो मान आहे ना महाराज कधी घात करतो माहित नाही. लौकिकाचा जेवढा मान असतो, जेवढा सन्मान असतो महाराज, जेवढा वर जातो तेवढा जोरात आपटतो ते महाराज. माझं पुण्यात असं ज्या ठिकाणी 3 वर्ष राहिलं तिथे विरा ओलांडायचा आणि न वळ कुठंच नाही अशा ठिकाणी जाऊन राहायचं महाराज. तिथं ओळखलं नाही पाहिजे कोणी. गावात असणारे लोक मला त्रास दिला पाहिजे, लोक हाकलून दिले पाहिजे असं मी वागायचा प्रयत्न करतो, पण लोक सोडत नाही महाराज. 6 वर्ष मी गावात आणण्याने टाळलं होतं, तरी त्याच्या अगोदर 30 वर्ष टाळलं होतं, तरी लोकांनी अजून बोलवलं आणि तिथं वाटलं काहीतरी द्यायची गरज आली आणि पुन्हा गावात घेऊ. आज गेले 18 वर्ष झाले, आता 23ला 19 वर्षे चालू आहे सत्ता तिथला. हो इतकं बिघडलं होतं आमच्या गावात भजन. फक्त माणूस मेला की रात्री 10 रुपये भजन होतं तुम्हाला. सत्य सांगतोय ही अवस्था झाली नव्हती महाराज. पण काय त्या भारतीयानं करून घेतलं मला नाही कळलं. पण त्या ठिकाणी 390 मुलांनी माळा घातल्या महाराज. आणि ते बी हरिचैतन्य महाराज असणारे काशीला होते त्यावेळेस त्यांची तारीख मिळाली आणि त्यांच्या हाताने घातलं. महाराज म्हणले असला एक माझ्या आयुष्यात बघायलाच मिळाला नाही. म्हणजे काय केलं नाही महाराज, तुमचीच कृपा संत महात्म्यांची. ज्या गावामध्ये संत महात्मे जास्त येतात ना त्या काळात भूमी पवित्र होती महाराज. बरं का. आज जरी आपले असणारे एक वारकरी असणारे आज नसले, पण तुम्ही त्यांची जागा भरून काढला हे मला समाधान वाटलं महाराज. कारण गेल्या वर्षी त्यांना मी ओळखलं होतं, त्यांनी माझ्या जवळ होते. बरं का. आज ते सोडून गेले ह्याचं मला दुःख नाही आहे, पण त्यांनी तर रोपट लावून गेलं महाराज. इवलेशे रोप
लागलेले द्वारे त्याचा त्याचा वेध वेध घेणं. गगनावर आहे. आज आहे ना महाराज ही भव्य इमारत दिसते त्याला कोणीतरी निमित्त लागतं करण्यासाठी कोणाची ते धाडस लागते महाराज. कसं करावं केलं तर अंगावर येतं का हे? अंगावर येतं का? आमचे नंदुशेठ पहिल्यांदाच भागवत करायला लावले. मी तर करायचं ठरवले पण मोठा आहे प्रोग्राम कस करू म्हणले. अहो मध्ये उडी तर मारा. हा जीव चालला की ती पोहून बाहेर येत आहे तुम्ही आजोबा नाही ना. प्रयत्न झालेच पाहिजे ना. तसं त्यांनी धाडस केली महाराज. हो रक्षामध्ये असणारे आमचे बालाजीरावची बहीण म्हणली भागवत लावला कस करू रे. माझा हात फेकले त्याने म्हणजे हात मोडला ना पाय मोडला ठरला ना तुझा करून टाक. त्याला इतका आनंद मिळाला महाराज. कारण हे जे असणार भगवंतावरच आपलं खरा प्रेम असेल खरी आपली श्रद्धा असेल ते कार्य आपल्या हातून करून घेतो. तुम्ही असं केव्हा नसो पण ते करून घेतल्याशिवाय राहणार नाही. हे वच त्याच्यावर असतं महाराज. तुका म्हणे तुला सोडविना कोणी एका चक्रपाणी वाचवणे. तोच आपल्या असणाऱ्या प्रत्येक संकटातून सोडणार म्हणून कुणाच्याही गळ्याला पडायची गरज नाही महाराज. आपण एवढे कमी नाही आहे. आपण एवढे भिकारी नाही आहे. आपण एवढे कमजोर नाही आहे महाराज. सर्व गुण संपन्न आहोत. फक्त आपल्या मनातला जो अंधकार निगेटिव्हपणा आहे फक्त बाहेर काढून फेकायचा महाराज. बाहेर फेकायचं. हो काहीच करत नाही महाराज. हो कारण तो तारणारा तो आहे. हो आणि मी असणार कुणावर नाही महाराज. हो 2 महिला आणि 7 पुरुष तासात 2 तासात मारायचा प्रयत्न चालू होता महाराज. रात्रंदिवस ते बी 21 वर्ष महाराज 1-2 नाहीये. मी म्हणलं माझं मरण तुमच्या हाताने नाही प्रयत्न करूच नका तुम्ही. मी हे सांगत होतो त्यांना सांगून नाही ऐकल्यामुळे ते 10 काढले गेले महाराज. त्यातले इथे 10 काढले गेले महाराज. आणि या ठिकाणी भगवंत आहे देव तारी त्याला. आणि म्हणून या ठिकाणी ते तुकाराम महाराज दुसऱ्याच्या कोणाच्या असणार गळ्याला न पडता आणि त्या पांडुरंगाला हाक मारले की आई आता धाव माझ्यासाठी. कारण आता ह्या ठिकाणी मला कसं झालंय धीर नाही आहे. त्याच ठिकाणी वाटलंय की मला स्वीकारते का नाही. कोणाला वाटायला लागलं तुकाराम घाबरून बोलताय त्यांना. मी काय केलं नाही पुण्य आहे का नाही माझ्या पदरी. मला ते भेटतील का नाही. मला दर्शन देतात का नाही. ऐका नाही ही चिंता त्यांना होती मला. कसं आहे आईने ठरवले असते. आई जरी त्याग केली ना रागानं जरी मुलगा गेला ना तो काही दिवसांनी आई त्याचा राग विसरून एक दृष्टांत सांगतो म्हणजे तुम्हाला सिद्धांत कळल महाराज. या ठिकाणी एक मुलगा अनाचार केला आणि त्याला तुरुंगात घातलं गेलं. त्याला 12 वर्षाची सजा लागली. किती 12 वर्षाची. पण तुरुंगात राहून तो चांगला वागायला लागल्यामुळे 2 वर्ष कमी झाली. म्हणजे 10 वर्षावर आली. त्याला म्हणा आता गावाकडे जायचं पण आई वडील मला स्वीकारत नाहीत हे त्याला वाटलं. का आई वडिलाच्या विरुद्ध कार्य मी केलेलं आहे. आई वडील स्वीकारत नाही आणि एवढ्या लायकीचा मी नाही आहे. तरी काही असो म्हणून त्यांनी पत्र पाठवलं घरी. त्यांनी सांगितलं माझी असणार 2 वर्ष सजा कमी झालेली आहे. अमुक तारखेला मी गावाकडे निघणार आहे. जर तुम्ही माझा जर स्वीकार केलेला असाल तर आपल्या असणाऱ्या गावाच्या चौकामध्ये पिंपळाचं झाड आहे आणि त्या पिंपळाच्या झाडाला तुम्ही पांढरा ध्वज लावा. जर पांढरा ध्वज लावला तर आई वडिलांनी माझा स्वीकार केला मी उतरेल. नाही तर त्याच गाडीत बसून मी पुढे जाईल. काय म्हणला त्या मुलाने हे पत्र पाठवून दिलं महाराज. आणि ज्या वेळेस असणारा मुलगा निघाला बसमध्ये बसून एसटी मध्ये चालला. गाव जवळ आलं. त्या खिडकीच्या बाजूला एक शेजारी बसलेला माणूस होता. त्याला सांगितलं बाबांनो पुढे एक चौक आहे गाव आहे तिथे एक पिंपळाचं झाड आहे त्याच्यावर पांढरा झेंडा आहे का फक्त बघून मला सांगा. बापाने विचार केला जर एखादी झेंडा लावला तो जर नाही दिसला काय करावं. त्याने 10 झेंडे बांधले काय त्या झाडाच्या भोवताली महाराज. इकडला नाही तर तिकडला इकडला नाही तर असे 10 झेंडे बांधले महाराज. आणि त्या ठिकाणी विचारलं ते म्हणू लागला अहो एक झेंडा नाही 10 झेंडे आहेत. तो मुलगा काय झाला त्या एसटीतून खाली उतरला आणि आई दाखल धावत गेला. बाळा आईने आल्यावर कवटाळून घेतले. बाळा अरे आता गेलेलं जाऊ दे. आता तरी पुढे हास्य उपदेश इथून तरी चांगलं वाग. इथून तरी काय कर चांगलं वाग आणि सोनालाही त्रास होणार नाही एवढं जीवन जगण्याचं तू काम कर. आईनं शिकवत दिली मला. खरंच आहे कुणाला त्रास देण्यासाठी आपण आलेलो नाही. अनेकाचा त्रास वाट्याला उचलून घ्यायचा आहे. आपल्याकडून एखाद्या मनुष्याला जर त्रास होत असेल तर कुठं धडक देऊन मारावं महाराज. पण त्रास देऊन जगू नये अधिकार नाही आपला. अहो आपण आले एवढ्यासाठी एकमेका करू साह्य अवघा धरून पंच महाराज. परोपकार हे पुण्य आहे परपीडाच हे पाप आहे महाराज. दुसरं काही नाही आहे. अहो शेजाऱ्याला जर नुसता बोलण्याचा जरी त्रास होत असेल तर हळू बोलावं महाराज. इथपर्यंत काळजी घेतली पाहिजे.
आपल्यापासून कोणाला त्रास होईल हे जीवनामध्ये कधी आपल्या मनामध्ये आलं नाही पाहिजे. हे जर आम्ही पत्ते जर पाळला ना महाराज, बस त्याला भगवंत लाभ नाही आहे, अगदी जवळ आहे. ही जणाला दाबून घ्यायची सवय असते, कधीच नाही घ्यायचं महाराज. आणि आम्ही बारबार सांगतो, पुन्हा कोणी सेवा करून घ्यायची नाही. स्वतः असणारी स्वतःची जी शरीराची सेवा करायची सुद्धा गरज नाही आहे. कारण आम्हाला जन्माला आईच्या उदरात आलो त्यावेळी दात नव्हते महाराज. त्या भगवंताने आपण येण्याच्या अगोदर दुधाची निर्मिती केली ना. अहो बाहेर आलो, दात आले, अन्नाची निर्मिती केलेली आहे. तुम्हाला एकही दिवस उपाशी पडत नाही, पण तुमचा विश्वास त्याच्यावर उद्या काय खातो की तुम्ही नाही केलं तर उद्या कसा होतो की ही चिंता आहे मला. काही करायची गरज नाही, आजचा दिवस पहा आहे ना. भूतकाळ भविष्यकाळ मला बघायची गरज नाही, वर्तमान काळ जीवन जगायचंय महाराज. आजचा दिवस उगवलाय, हे मावणार आहे, हे गॅरंटी आहे. पण आताच्या क्षणामध्ये मला काय करायचा हाच विचार करा आहे ना. हाच वेळ का की याच्यामध्ये वेळ किती चांगला चाललाय, किती वाईट काळात चाललाय, किती भगवंतासाठी खर्च होणार आहे, किती प्रपंचासाठी होणार आहे, ह्याची वजाबाकी करायला शिका बर का. नाही जमलं ना तर संध्याकाळी झोपायला बसला ना त्यावेळी एक अर्धा तास बसा आणि दिवसभर काय काय केलो आपले उजळणी पूर्ण चांगले एकीकड वाईट एकीकड काढा. किती बघायला वजन करा, त्याची तुलना करा. जर आपण वाईट काम जास्त झाले भगवंताला सांगायचं, देवा आज माझ्या हातून एवढं घडलंय, उद्या माझ्याकडे घडू नको, अशी त्याला विनंती करा. सकाळी झोपेतून उठलं ना त्याला तेच विनंती करा, हो आता पाय ठेवणार आहे तुझ्यावर तर मला सद्बुद्धी दे, चांगला विचार दे, लोकांच्या जगाच्या कल्याणासाठी माझा थोडा तरी दे, झिजू दे. एवढं करून बाहेर पडा महाराज. बस तू पहा, असं करत लागला ना आपल्यामधलं निगेटिव्ह कमी होत जातं, अगदी पॉझिटिव्ह बनत आहे. विचार चांगले येतात महाराज, देऊन जातं महाराज सगळं आहे ना. साधीला हा पर्व काळ आहे ना, गेला अंतरीचा मळ महाराज. या ठिकाणचं असणारं कारण एक बरे हे साध्य झालं तुम्हाला. तुम्ही त्या मनामध्ये इतके कोरे आहात ना, अगदी कोरे महाराज. हो, कारण कुठला तरी आपल्या मनामध्ये अनेक प्रकारची शंका कुशंका आहे ना, नको त्या लोकांचं श्रवण केलेलं ही मध्ये घोळत असतं महाराज. म्हणून कोणाचं असणाऱ्या कानानं वाईट ऐकायचं नाही, मुखानं वाईट निंदा कोणाची करायची नाही. आम्हाला सवय महाराज, खातो घरचं लोकांचं धुणं दिवायची सवय महाराज. पण हे निंदा करणाऱ्यालाच पाप येतं. तुकाराम महाराज म्हणतात, जे निंदक लोक आहेत ते फार उपकारित म्हणतात. निंदकाचे घर शेजारी म्हणले महाराज. पुणे राज्यात, पुण्यात, तालुक्यात, जिल्ह्यात नाही सांगितले का. तो शेजारी इतका भाग्यवारी आणतो, स्वतःच पुण्य तुम्हाला देतो आणि तुमचं पाप घेऊन तो दुःख भोगतो महाराज आहे ना. म्हणून त्याला आपला 10 वर्षाचा विषय द्यावा. जेवढा त्रास देतोय ना त्याच काम करावं, त्याला वाईट नाही मानायचं महाराज. हे भरगू साहित्य वाचल्यानंतर कळलं.
मला मागचे हे सगळे पुरावे पाहिलेले होते महाराज. सगळ्याला कोणाला भेटले सगळ्याची लिस्ट ठेवली होती त्यांनी महाराज. आणि त्या सगळ्या लिस्ट तुकाराम महाराजांनी वाचले. म्हणून त्या पांडुरंगाला त्या ठिकाणी सांगू लागले की मी इतका कष्टी झालेला आहे, इतका दुःखी झालेला आहे, इतका वेळ झालेला आहे. आता मला ह्याच्यातून दूर करण्यासाठी भगवंता तूच आहे. हे दुसऱ्या चरणात महाराज. धीर घाई धीर नाही माझे पोटी, धीर नाही माझे पोटी, धीर नाही माझे पोटी, धीर नाही माझे पोटी. दृष्टांत ऐकायला उलटच करून पुढे जाऊ, कारण त्याचा सिद्धांत महत्वाचा. पहा, ज्यावेळेस हत्तीला सगळे सोडून गेले त्यावेळेस मगर आत ओढू लागली. त्यांचं दोघांचं असं 1000 वर्ष चाललं महाराज. अन्न नाही, पाणी नाही, अगदी अशक्त बनला. आता कंठात प्राण राहिला. जेव्हा जायची वेळ आली, आता मला कोणी सोडवय ना भगवंता. आणि त्यावेळेस असणार मला कोणी सोडवणारा नाही आहे. आणि त्या ठिकाणी सोडवणार तूच आहे. त्या सृष्टीला ज्यांनी निर्माण केलं, ज्यांनी या ब्रह्मांडाला निर्माण करणार, ब्रह्मांडाचा जो नायक आहे, त्याच्याशिवाय आता मला कोणी नाही आहे. त्यावेळेस त्यांनी एक फूल घेतलं आणि त्या भगवंताला असणार त्या ठिकाणी वाहिलं. भगवंता, आता धीर मला धरवत नाही आहे. का? मला अजिबात धीर धरवत नाही. कवा मी निघून जातो मला कळत नाहीये. पोटात काय नाही महाराज, मधून अग्नी भडकलेला आहे. मध्ये काय अग्नी भडकलेला आहे. आणि त्या भडकल्यामुळं मला ते काही सहनच होत नाही आहे. इतकी अवस्था माझी झालेली आहे भगवंता. म्हणून या ठिकाणी तुकाराम महाराज ते सांगतात, आई आता तुझ्याशिवाय माझं कोणी नाहीये. आता धीर मला काही निघत नाही आहे का नाही. कारण या ठिकाणी असणार हे सगळं बनवावं लागलेलं होतं मला. तुकाराम महाराजांच्या मागे काय नाही महाराज. गाव तर होतं, पण बाजूचे शेजारचे सुद्धा गावाने त्रास दिला मला. माऊलीला तेच होतं ना. प्रत्येक संतांना त्रासच होता. केवळ कोणासाठी? केवळ तुमच्यासाठी महाराज. सहन करावं लागलं. त्याने नुसतं डोळे उघडून पाहिलं असतं ना, त्या जागेवर जाऊन भस्म झाले असते महाराज. पण नाही आहे. त्यांचं कामच आहे अपकारावर उपकार करायचा. ज्याने आपल्याला अन्याय केलाय त्याच्यावर उपकार करायचे, विसरायचं नाही. तो काय सोडवतो ते माहित नाही, पण कधीतरी आहे ना
कारण मला वाईट मुलामध्ये जास्त राहायची सवय होती माझ्या लहानपणापासून. वाईट पोरं घेऊन सोबत हिंडायचं आणि त्याला खर्च मी करायचा, काय मांडलं ते द्यायचं बरं का. हळूहळू त्याला पश्चाताप व्हायचं, आम्ही एवढं वागतो आणि तू एवढं चांगलं वागतो आणि तू कस काय. अरे म्हणलं त्याचं सोडून दे विषय, तुला कसं वाटतं हे सांग माझं, नाही तुमच्या सोबत राहिली की मला जरा बरं वाटतं. मग रोज यायचा माझ्यापाशी, मी त्याला घेऊन जायचं आणि त्याची व्यसन सुटली आणि तो चांगला वाढला की त्याला सोडले, पुन्हा घ्यायचं मी जवळ महाराज. चांगला झाला की त्याला जवळ करायचीच नाहीये, ऐका तो चांगला झाला शुद्ध झालं मग त्याला काय गरज आहे. आणि ज्याला कळत नाही त्याला सांगावं. आपण पहा आमच्या इथं लहान लहान मुलं नाही यायचे, लहान मुलं मला जास्त आवडायची. काही पहा लहानपणा मुलांचं जे आहे ना, काही संस्कार असतात ते लहान मनातले काही आलेले असतात मला बरं का. हा मग ते काही कसे वागत असतात मला. पहिलंच मन आहे ते मुलाच्या आणि माकडाची जात सारखी असते. तुम्ही त्याला कसे करा ते माकड नेतात नाही, लेकर तसे असतात. पण ते होडी जर केले ना लेकरांना ते जवळ येणार बरं का. जवळ येणार तर कोणाचे असं जवळ करावं आहे ना, जवळ करावं. हा काही जणांना वाटलं की त्या दाखवतो शेंबुडी होते, डोळ्याला चिपड आहे, काय नाही महाराज आपल्याच कपड्याने त्याला साफ करा ते शुद्ध दिसतंय, है का नाही. त्याची आई आली पाहिजे असं काही नाही महाराज, है का नाही. हे आपल्याला दिसलं की त्याला स्वागत केलं पाहिजे, है का नाही. एक बार पंढरपूर वारीला लागलो एकाने उलट्या केलं, काय केलं उलट्या केलं. मग मागच्या माणसं जायचं ना पुढे. आणि म्हणजे एवढ्या एकट्यासाठी उपरणं होतं कारण त्याला गोळा केला मध्ये बांधून ठेवला महाराज. मग लोकांना चांगलं, अरे ही घाण काढायची आपल्याला, घाण बघत बसायची नाही आहे. वाईट दिसतंय त्या वाईट माणसाची वाईट पण बाजूला काढा, ते शुद्ध होतो माणूस, अगदी शुद्ध होतो. कोणी असतो शेजारचा त्याला दुश्मन म्हणायचं नाही, शत्रू म्हणायचं नाही महाराज, ऐका नाही. मला मारून दगडात पडले होते महाराज, त्याला 1.5 लाख पगार करून दिला, मारून दगडात पडलं. एका धनगर बाबाने मला जिवंत केला, त्याला 4 एकर जमीन दिली. घरी सांग लोक मला मारलेत म्हणून, गायनं मारले सर. अरे तू करणार आहे तो म्हणून या ठिकाणी असणारा कोणी आपल्यावर जर उपकार केला नाही ना, आणि जरी अपकार जरी केला असला तरी उपकार करायला विसरायचं नाही त्याला, ऐका. त्याचं कर्म तो करतोय, आपले कर्म आपण केले पाहिजे. एका विवेकानंदाच्या पुस्तकात आहे मला, ती विंचू पाण्यात पडलेला असतो है ना, तो काय करतो हात घालून बाहेर काढतो, त्याचा स्वभाव काय हो डंका मारायचा. ते म्हणायचे परत सोडायचे, परत म्हणायचे. शिष्य वर्गाने म्हणले महाराज अहो ते किती केलं तरी ते काय गुणवान आहे का म्हणले ते. अरे म्हणून त्यावेळेला उत्तर दिले ते इतकं गोड. अरे त्याला ज्ञान नाही पण त्याला आपला स्वभाव सोडला का. आपल्याला ज्ञान आहे मग आपण का स्वभाव सोडावा. कळून जर आपल्याला जर आपण स्वभाव जर सोडत असेल तर किती मोठी चूक आहे का, किती मोठी चूक आहे ना. वाईट कोणीच नाही, कोणीच नाही. आईच्या पोटात असताना त्याच्या मागच्या जन्माचं कळत होतं मला, इतकं ज्ञान होतं. हा त्याला 7व्या महिन्यात त्याला ज्ञान अवगत झालेलं होतं मला, सगळं मागचं आठवत होतं. पण बाहेर आला वारं लागलं कलियुगाचं महाराज, त्याचा विचार बदलला महाराज. कलियुग आहे आणि ते उसक नाही वारच, मग काही संगत लागली महाराज. म्हणून काय सा माणसाला जास्त करून सज्जनाच्या संगती राहण्याचा प्रयत्न, संत समागमे धरावे आवडे करावे तातडे, एवढ्यासाठीचा ठास आहे महाराज. हे पैसे जास्त झाले म्हणून खर्च नाहीये महाराज. हे याच्यामध्ये पहा, आज तुम्ही सगळं पाहिलं ना, इथं लहान मुलंच पहा हरिपाठाचं ते महाराज, ते कसे नसू द्या महाराज गोड वाटतं, है का नाही. आणि तुम्ही वाचून बघा तुम्हाला हसतात, है का नाही. मोठे माणसं नाचायला हसतात पण लहान मुलं कसे नाचू द्या गोड वाटतं, है ना, है का नाही. कारण ते हरिपाठात आल्यावर कळतं महाराज. आपण घरीच बघतो माईकून ऐकायला येतं ना, काय करायचं. हरिपाठाचं फार महत्व आहे महाराज बरं का. हरिपाठच आहे ना, त्यात एक एक अभंग नाही उगून होय आबे पाठ. ज्याला 4 वेद वाचायला येणार, ज्याला ज्ञानेश्वरी वाचायला जमना बा, 4 वेदाचा सार ज्ञानेश्वरी काय काय ज्ञानेश्वरी मध्ये, आणि ज्ञानेश्वरीचा सगळा सार त्या हरिपाठात काढला. वेद दान शास्त्र काना,
ज्ञानेश्वर महाराजांनी इतकं मंथून सार काढलेला आहे महाराज. 4 वेद 18 पुराण 6 शास्त्राचा सार आहे महाराज. फक्त कसं आहे त्याच्यावर जरा चित्त पाहिजे, त्याच्यावर चित्त पाहिजे, स्वाद पाहिजे, एकतरी व्हावे अनुभवले पाहिजे. त्याची अनुभवानं जर वाचले तर तुम्हाला त्याचं फळ लवकर मिळतं. ज्ञानेश्वरीचं हरिपाठाचं दिसायला बारीकच आहे बरं का, आणि शेवटच्या लिहिलेलं हरिपाठ आहे. पहिलं लिहिलेलं ज्ञानेश्वरी आहे. ज्ञानेश्वर बरेच काही ग्रंथ लिहिले आहेत महाराज बरं का. आणि ज्या स्वतःचा म्हणले आपल्या अश्वनाथ महाराजांनी म्हणले निवृत्तीनाथाने, अरे तू ज्ञानेश्वरी लिहिलास, तुझ्या मनचं आहे का म्हणला. अरे भगवंताने केलेली गीता मग त्याच्यावर तू टीका काय करावी, लय मोठेपणा सांगतोस काय. हा काय लिहिलास तू एवढा बोलायला. मग मी तुला कृपा केली, मग त्याचा काय अनुभव आला तुला, काहीतरी सांग ना मला. त्यावेळेस महाराज निवाशाला काय केले त्याने, ज्ञानेश्वरी लिहिली. निवाशाच्या पलीकडचं ब्राह्मणी म्हणून गाव आहे महाराज, तिथं त्याने विचारल्यावर तिथं अमृत अनुभवलेले महाराज. 10 प्रकरण आहेत आणि 810 आहेत महाराज त्या अमृत अनुभवाच्या. त्याने इतकं सुंदर लिहिलंय. अमृत अनुभव जर कळला हो ते माणूस संसारच करला महाराज, संसार करला महाराज. त्याच्या सर्व वैरागीच कडकडीत भरलेला आहे महाराज. त्याला काय कर्म केले हे डोळ्यापुढे सुभागतं महाराज. एवढंच नाही ते थरथर कापतं, थरथर कापतं. मी किती अन्याय केला, किती चुकीनं वागले भगवंता, आता तरी मला माफ कर, आता तरी मला माफ कर. असं माझ्या असणारा कधी मनाला येऊ देऊ नको, असं माझ्या मनाला कधी शिवू देऊ नको. कारण या ज्या असणारा ह्या प्रपंच मायेमुळे ह्याचा सगळा वनवास लागला माझ्यामध्ये. म्हणून त्या असणारा 3ऱ्या चरणा सांगतात मला. मनुष्याला प्रत्येक असणार आहे संसाराची असे असणार. आपण हे संसार पाहिलं ना बर का, संसार इतका दुःख आहे महाराज. संसार दुःख नाही, दुःख रूप संसार आहे महाराज. दुःख बांधवडी आहे ना, त्याच ठिकाणी या दुःखाला किती जर केल्या संसारामध्ये सुख देणारा संसार नाही आणि आम्हाला पुढे जाऊ देणार नाही आणि मागे जाऊ देणार नाही असं एक बार ह्याच्यात गुंतल्यावर महाराज का नाही. जे असतं ना हे चिखलाचं एक हे असतं, डेरा असतो, त्यात माणूस गेला ना ते काढण्याचा प्रयत्न केला ते खाली जातो बरोबर येणार महाराज. पाण्यातून चोरलेलं पण कातीचा डेरा असतो, चिखल झालेलं असतं, त्यात जसं माणूस चालला ते मधीच जातो महाराज नाही का नाही. आपल्याकडे नाही पण काळ होईल जास्त होतात महाराज.
डेअरी त्याच्या बोताने काठी लावून ठेवतात शेतकरी. एकाने गाय वगैरे गेली तर ती येतच नाही जनावर म्हणून. तसं या ठिकाणचा असणारा हा संसार आहे. हा संसारामध्ये आम्हाला सुधरे म्हणून काय करावं लागतं, या संसारामध्ये चोरून वेळ काढावं लागतं, चोरून काढावं लागते. आणि आपल्यासाठी आपल्या हितासाठी कारण नाही सांगायचे महाराज, है का नाही. आपल्या हितासाठी आहे. दिवसभर तुम्ही जे जे काही केलात ना, मुलासाठी, नातासाठी, सुनासाठी, सासूसाठी, नवऱ्यासाठी, कुणासाठी तर केलेलं आहे. पण हे जो आहे ना, हे केवळ केवळ तुमच्यासाठी आहे. ह्याच्यातला कोणीच हिस्सा घेत नाही महाराज, कोणीच घ्यायला नाही याला. आणि घेताच येणार नाही तुम्हाला, देताच येणार नाही आणि घेता येणार नाही. इतकं पुण्य हेच भाग आहे महाराज. म्हणून अशाच चर्चेमध्ये आपल्याला काय करावं लागतं, प्रयत्नशील राहिलं पाहिजे. मग तेव्हा आमच्यातला वनवा इजून जातो, वनवा इजून जातो, शांत होत. नवे जे हळहळ जे विष आहे ना, तसं हा संसार आहे. भगवान शंकरांनी समुद्र मंथनातून जे हळ काढलं, कंटात द्यावं धरलं महाराज. कारण भगवंत आहेत माझे, खाली जाऊ दिलं नाही, वर ब्रह्मा हे जाऊ दिले नाही, कंटात धरले महाराज. आणि भगवंताचं नुसतं रामनामाचा जप केला त्यांनी महाराज, है ना. आणि त्यावेळेस ती विष धाक कमी झालं, पण कंठ निळा झाला, निळकंठ नाव पडलं महाराज. एवढं तसा हा संसार आहे महाराज. हो, कुंकड जरी पाहिला ना, जिकडे पहा तिकडे अग्नी यायचं महाराज. कुठेही हात ठेवा, कुंकडी पहा, कुंकडी जा, मागे जा, पुढे जा, चहू बाजूने हे भेटणार आहे आम्हाला. म्हणून आम्हाला होऊ देत नाही. परमात्मा सत्य करायचा खूप प्रयत्न करतो, है ना. आमदाने पुढे, आमदाने पुढे असं म्हणता आयुष्यच गेलं महाराज. बरं का, आयुष्य गेलं महाराज. म्हणून काय करावं, त्या झडझडोरी आहे रागे भक्तीच्या. अहो ज्या दिवशी कळलं ना, परमात्मा लागाव महाराज. संसार जेवढा आहे ना, तेवढा संसार विचार केल्याशिवाय संसार होत नाही. संसारामध्ये प्रत्येक कामाला विचार करावा लागते. परमार्थाला विचार केला की वेळ व्हायला जातो. मनात आलं बसायचं महाराज ज्ञानेश्वर शिकवलं, आहे का नाही. अहो काय नाही त्याच्यात, 700 श्लोक आहेत आम्हाला येणार. संस्कृत माऊलीनं 9033 वेळा केलाय महाराज. श्रीमद भागवतातला 11वा स्कंद आहे महाराज. 1367 श्लोक आहेत. नाथ महाराजांना 18,075 वेळा केल्यात महाराज. तुकाराम महाराजांनी हे गाथा एवढं नाही आहे, 4042 आहेत महाराज. तुम्ही म्हणसाल 92 आहेत, नाही त्यांच्या बंधूचे त्यांचे असणारे स्वामीची काही, बरं का. हा, एकूण 4042 अभंग आहे तुकाराम महाराज त्याच्यात गात्यात महाराज, है ना. हे तुमच्यासाठी करून ठेवले महाराज, केवळ तुमच्यासाठी. ज्ञानेश्वर महाराजांचा गाथा 1100 अभंग आहेत महाराज. हो, 1100 अभंग आहे. सगळ्यांनी केले, त्यांच्या बंधूंनी केले महाराज, आहे का. मुक्ताबाईंचे 108 अभंग केलेले आहे महाराज, नाही का नाही. हा, सगळ्या निवृत्तीनाथांनी महाराज 352 अभंग केले. हे सगळे जे काही रचना करून गेले, सोपन काकांनी 52 अभंग केले, त्यांची गाथ्यात मिळतात महाराज. अशी या ठिकाणचं असणार हे केवळ ते संत त्या गाथ्याच्या रूपाने, ज्ञानेश्वरी ग्रंथाच्या रूपाने ते आहेत. ते जर काढला की संत तुमच्या पुढे उभा टाकतात, संत तुमच्या पुढे उभा टाकतात. गाथा वाचायला बसला, संपजेपर्यंत तुकाराम महाराज तुमच्या डोळ्या पडून जात नाही. ज्ञानेश्वरी वाचायला लागला तर ज्ञानेश्वर डोळ्या पडून जात नाहीत महाराज, है ना. इतका भाव होतो महाराज, प्रगट करून देतो. हे त्या रूपाने आहेत. फक्त आमचा भाव शुद्ध पाहिजे. भाव बळ्याकडे एरविनाकडे करते आले ते हरी महाराज, हे का नाही. असं त्या भगवंताला आवडण्यासाठी प्रयत्न करावा लागतो. काय असणार म्हणून तुकाराम महाराज म्हणले, कारण या ठिकाणी पाहिलं त्याने. पहा, ज्यावेळी तुकाराम महाराज हे सगळं भार कोणावर टाकलं, त्याने आपल्या आईवर टाकून दिले महाराज, है ना. आईवर ज्यावेळी भार टाकलेला असतो ना, मुलगा भेट नसतो. लहान मुलाला तुम्ही वर फेकून बघा, खाली येऊला ते हसतंय का, त्याला माहित आहे माझी आई काय. आणि तुम्ही एखादी झोक्यावर जाऊन वरून तिकडे गेला, माघारी येताना बघा होत ना कालवल्यासारखं, भाई वाटत. पण त्या मुलाला वाटत नाही, त्याला माहित आहे माझी आई मला पडू देणार नाही. तसा असणारा फक्त तुकाराम महाराज म्हणले, त्याच आईला हाक मारले की माझ्या जीवनातला वनवा किंवा माझ्या मनातला असणारा जे काही योग आलेला आहे, हे सगळं दूर करणारा आणि मला खऱ्या मार्ग लावणारा तू एकच आहेस. जसे एखादी असणार पहा, ज्यावेळेस एक दृष्टांत असा आहे की रामायणामधला सांगतो, रामायणातला आणि एवढा दृष्टांत सांगून आणि तुम्हाला असणार मी सेवा आटपवतो, बरं का. हा का नाही. या ठिकाणी असणारा तसं आता वाटलं की मधलं भजन नाही, काय नाही, हे काय नाही भजन. आता तुम्हाला वाटतं अजून महाराजाला माळा गाठली, काय माळीची मला गरज नाही आहे, भुक्याची गरज नाही आहे मला महाराज. का भगवंताचे चरित्र तिथलं पाठ केलेलं सांगतो मी, काही महाराज नाही आहे. फेट आमच्या बालाजीरावने घेऊन दिलेलं आहे महाराज, है का नाही. आणि शिरड असणार लक्ष्मण दिलेला आहे महाराज, है का नाही. धोतर बी त्याने दिले महाराज. झाला महाराज,
है ना, झाला महाराज. हे काय नाही. अहो काय त्याच गात्यातलं वाचतो आणि ते तुम्हाला सांगतो. तुम्ही वाचा, तुम्ही महाराज होताय ना, तुम्ही वाचून पहा. अहो काय नाही, 2-3 बारे पारायण करून बघा. है ना, आमची मंगलाताई मला असणार 2000 असणार आमची इथं भेट झाली महाराज. सप्त्यामध्येच खाली घेतली आमच्या धनाजी महाराजांनी आणि ते आले, पाहिलं. ज्यावेळेस मी पाहिलं त्यावेळेच्या नात्यामध्ये त्यांचा बदल झाला. का? फक्त आपलं आचरण शुद्ध असलं की भगवंताची माऊलीची कृपा आमच्यावर सहज होत असते बरं का. है का नाही? बोलही त्यानंच बोलून घेत असतो, करूनही त्यानंच घेत असतो, निमित्त आपण असतो, निमित्ताचा जण. है का नाही? कारण या ठिकाणी असणारा पहिलं असणारा मलाही तसंच होतं. असं बसायचं म्हणलं तर अर्धा तास होत नव्हतं महाराज, अर्धा तास होत नव्हता. असंच कीर्तनात बसलेला होतो. पुढे लहान मुलं नाही बसतात, पुढे ते मध्ये सुटून जातात पण पोरं लवकर पुढे येऊन बसतात. नाही का? आता मोठे माणसं त्याला बाहेर काढतात, त्याचे काय भाव आहे बसतात ते केव्हा काय जण उठून. माझे कीर्तन तसं काय बंधन नाही बरं का. कसंही बसा पण कान आणि मन माझ्याकडे द्या, दुसरं काही गरज नाही. पाय त्रास असले पाय लांब करून बसलं ते मी काय म्हणत. फक्त आपल्याला आपला अंतकरणाचा भाव लागतो महाराज. है ना, अष्टवक्र 8 ठिकाणी वाकडा होता महाराज. है ना, खूपच्या 3 ठिकाणी वाकडी होती महाराज. पण कृष्णाला आवडली ना, आवडली तिला. सुंदरी मंडळ तिने इतकं भरून वाटलं महाराज, भरून वाटलं. भगवंतांनी तिच्या अंगठ्यावर पाय ठेवून नुसतं हनुच्याला बोटून वरून चला अगदी सुंदर केली महाराज तिला. तसंच करतात. दिसायला काही गरज नाही. मी कसा दिसतो ह्याचा अजिबात नाही, मी कसं वागतो ह्याला महत्व आहे. मी किती वर्ष जगलो माहित नाही, जगून मी काय केलो ह्याला विशेष महत्व आहे महाराज. है ना, तसे एक रामायणातला दृष्टांत सांगतो, पुढे जातो. काय असणार, प्रत्येकाला वड असते. है ना, तुकाराम महाराजांना तोच वड लागली भगवंताची. है का नाही? पहा, रामायणामध्ये सीतामातेचं स्वयंवर चाललं होतं मला. त्यावेळेस सीतामातेचं लग्न 16 दिवस होते. किती? 16 दिवस. आहे ना, काही काही ठिकाणी 3 असतं. आताचं लग्न तर माहिती आहे, मंगल कार्यात है का नाही, सकाळी छुमछाम दुरुपे टामटूम, सायंकाळी काय असतं मला सामसूम. 3 तासाचंच लग्न महाराज, सगळं काहीच राहत नसतं. है ना, पण ते 16 दिवसाचं लग्न होतं महाराज. आणि ते चाललेलं होतं. लग्नाची विधी झाली आणि मग काय केलं, गुरुनी ब्राह्मणाने रामाच्या हातात माळ दिले आणि सीता मातेच्या दिली. पहिला मान असणार रामाचा. पण लग्न कुठे होतं? सासरडीत होतं महाराज. कारण जनक राजा साळू कन्यादान करून देते मला. साळू कन्यादान आता कोणीच करणार नाही. साळू कन्यादान म्हणलं सुहीपासून जमिनीपर्यंत घेऊन द्यावं लागते त्या मुलीला. आणि त्या मुलीला जोपर्यंत मूल होत नाही तोपर्यंत बाप तिच्या घरला अन्न खात नाही महाराज. जर खाण्याचा प्रसंग आला तर त्या ताटात हात ठेवत नाही, त्या ताटाखाली काहीतरी गबाळ ठेवून जातो महाराज. नाही का, एक साळून कन्या होतं महाराज. मग त्या ठिकाणी रामाला सांगितले तुम्ही माळ घाला. कोणाला? सीता मातेला. है ना, रामाने घातले. राम थोडे उंच होते बरं का. राम त्यावेळी 24 वर्षाचे होते, सीता माता 18 वर्षाची होती महाराज. है ना, सांगा रामाने बरेच दिवस वाचले नाही. तसं त्या ठिकाणी महाराज आणि ते माळ घातले रामाने. सीता माता घाला गेले, किती टाचा वर केले काही पोहोचना गेले महाराज. बरं का, आमचं जरा उलट होत. मी लहान होतो, आमची तसे ठिकाणी असणार रामाने ते माळ घातली महाराज. ते काय माळ गेली महाराज. मग आता राम म्हणायला लागले मी जर सासरडीत जर वाकलो तर आयुष्यभर त्याच्या पुढे झुकावं लागतं. हे रामाचा विचार होता. अहो म्हणजे रामाला विचार सगळेच मंडळी बाकी वेळ होऊ लागला म्हणजे वेळ चालला म्हणजे मुहूर्त चालला. रामा थोडं वाकांना काय फरक पडतो, अर्धांगणीच आहे ना. नाही म्हणजे हे पुरीच होतं मला. आता तसं नाही, तिला त्रास झाला त्याला आधी वाकन मला गुडघे टेकवील वाटत का. तो हे आहे कारण या ठिकाणचा असणार माया हा ममता या माणसाला वेळ करून टाकणार आहे. रामानं नाही वाकले हे लक्ष्मणाला कळलं. मला काय कळलं? आता म्हणजे आमच्या असणाऱ्या दादाची खोड मलाच मोडावं लागत, त्यांनाच माहिती होती बरं. हा, ते दुसऱ्याला कळत नाही. मग काय काय लक्ष्मण रामाच्या पायावर मस्तक ठेवले. मला ते मुटकं उचलायच तयार नाही, उचलायच तयार नाही. रामानं म्हणले किती वेळ ठेवतो म्हणून त्यांनी वाकले आणि लक्ष्मणाला डोळे इकडे केले. हा म्हणले संधी आली, हात ठेवून घ्या. वहिनी साहेब हात ठेवून घ्या. सीतामातेने गळ्यामध्ये हार घातली महाराज. है ना, आणि त्यावेळेस घातली असताना मग काय म्हणाले सीतामाता, नुसतं हार घालून भागतं का? भागतं त्याला काय लागतं? आशीर्वाद लागतं मला. है ना, माळ घातल्यावर पाय पडते का नाही?
इकडं आमच्याकडे पडतात बरं का, आमच्याकडे पाया पडतात. पाया पडला की तो आशीर्वाद असतो ना, तोच आपला खरा आशीर्वाद तिथला असतो. त्या वेळेचा आशीर्वाद अगदी शुद्ध असतो. पुन्हाचा जो आशीर्वाद असतो ना, तुम्ही काही त्रास दिलेला विकल्प असतो बरं का, उग बळ दिलेला असतो बरं, शुद्ध भाव नसतो त्यावेळेस. कारण मनामध्ये एकमेकाला दुखवलेलं काही असलं तर माणसाचं ते बाहेर येत असतं महाराज, आहे का नाही. मग तो काय करतो, पाय पडला तिकडे तर बघतो, तिकडे तर बघतो महाराज, आहे का नाही. हा, नाही तर असा करतो, हात सुद्धा लावत नाही, मस्तकाला ठेवला पाहिजे. मग त्यावेळेस सीताला वाटलं आता काय करावं, है ना. मग लक्ष्मण उठल्या उठल्या आता गळ्यात हार घातलेलं पाहिल्याबरोबर सीता मातेने एक गप्पने डोकं टेकवले महाराज. रामवरी होईपर्यंत संधी घेतली, वर गेला अजून काय मागे सारखे काय वाटलं सीतेला, तिने गप्पने पाया पडले महाराज. रामाने तिच्यावर हात ठेवले महाराज. तसंच तुकाराम महाराज म्हणले शेवटच्या चरणात सांगतात महाराज,
विठाल विठाल पहा, त्या शेवटच्या चरणामध्ये जे सांगितलं, जसं सीता माईला रामाचा आशीर्वादाची तळमळ झाली, तिला कवळ डोका ठेवा असं तिला झालं होतं, पण ती घेतली. तसं तुकाराम मला ज्या तुकाराम म्हणे, डोळे काही ठेवी नाही हे पायी, ही त्यांना ज्यावेळेस तळमळ झाली, त्या भगवंताला भेटल्याशिवाय, त्यांचा आपल्याला कृपा झाल्याशिवाय आपल्या चित्ताला समाधान मिळत नाही. बरं का, हे सायास आहे का नाही, आपल्याला भावना निर्माण झाली पाहिजे. बरं का, पहिली भावना आहे की भगवंताबद्दल असणार प्रेम करण्याचं किंवा भजन करण्याचं, हरिपाठाला जायचं, ज्ञानेश्वरी वाचायचा, गाथा वाचायचा, हे मनामध्ये भावना निर्माण व्हायला काही जन्माचं पुण्य लागतं. बरं का, पुण्य लागतं. सजासजी ती होत नाही महाराज. हा, तुम्ही तिथं आणून पहा, त्याच्या झोपतोय हो. आणि कुणी जर झोपलं ना, त्याला चिमटायचं बरं का, पाप नाही. बरं का, जर शेजारी घेऊन तुम्ही जर कोणाला झोपू द्या, त्याची अक्काबाई तुमच्याकडे. आणि ती पापी आपल्याला बघावलं का, चिमट्याचं पाप नाही महाराज. घरी उठवायचं नाही, पण इथं कधी कुठे असलं उठायला काय हरकत नसते महाराज. कारण संधी असते याच्यात, ऐकायला सर्व त्याला मिळलं पाहिजे. ऐका नाही, शंकराचार्य जर एखादी सुरते जर आणला, ते एक सुरत जर आणला, त्याला 20 गाई दान दिलेलं पुण्य मिळतं महाराज. किती त्याच्या घरी गाय आहे ना, तिथं अखंड लक्ष्मी असते. गोमातेचं जो महत्व आहे ना, आपल्याकडे कळल्याने महाराज, उत्तर प्रदेशात जर पाहिलं ना, गायला जेवढं म्हणतात, आईपेक्षा जास्त तिला मान देतात. सगळी दैवत महाराज. गायचे शेजारी नुसतं झोपून पहा महाराज, ज्याचा कप आहे ना, ज्याला दम आहे ना, ते ऑटोमॅटिक निघून जातो. ऑटोमॅटिक निघून जातो. गाईचं गोमूत्र प्यात राहिला ना, सगळा आजार बरा होतो. सगळा बरा, एवढी शक्ती आहे महाराज. कारण या ठिकाणी असणार शुद्धीकरण करण्यासाठी महाराज गाईचं शेण खावं लागतं, गोमूत्र खावं लागतं, पंच करणं, त्यावेळेस ते शुद्ध होतं. की महत्व गाईचं आपल्याला कळलं नाही. म्हणून तसं असणार या ठिकाणी. मी भजनामध्ये काही तुम्हाला स्वर टाळा कोण कधी म्हणत नाही, मैदानी कधी बी वाजवू नये. बरं का, आपलं हेच आहे महत्वाचं आहे. मी सांगत नाही, कधीच सांगत नाही. अजून मी सांग, पुरुषाला मात्र मग हैराण केल्याशिवाय, कारण दिले आशे असतात, कारण ते करायचं बी नाही. पण भजन म्हणताना मात्र टाळी वाजून काम म्हणला की डबल पुण्य होत. एवढं महत्वाचं आहे, विशेष महत्वाचं. म्हणजे एवढं बी करून जरी वाजवला टाळी आणि मुखानं नामानत गेला की त्याचं आपल्याला मोठं पुण्य लागतं महाराज. कारण एक तर टाळी वाजवल्यानंतर विज्ञानामध्ये असणार, माझ्याकडे आरोग्यशास्त्राचं एक पुस्तक आहे, हे जे आहे ना, प्रत्येक ह्याच्यामध्ये काही हे आहेत पॉइंट आहेत. आपला हे हात सगळाला की इथे आपण दाबायला लागलो की ती जर करायचं थांबते महाराज. या हात इकड्या बाजून चलत महाराज, इथं नुसती ही शीट दाबायला लागली, आपण रोज करायला बसलो तर दुर होते महाराज. हे पॉइंट आहेत महाराज. पेन घेऊन तुम्ही तिथं टोचत प्रत्येक कोपऱ्याला महाराज. या ठिकाणचं असणं ते सांगायला वेळ नाही आहे, तर त्या ठिकाणी हे सगळे हातामध्ये आहे, हातामध्ये आहे. अहो, आपल्याला या ठिकाणी असणारा गाईच्या पाठी सारखा हात घासला ना आपण, तर सगळी एनर्जी आपल्याला प्राप्त होते आणि सगळे असणार अंगामध्ये ऊर्जा तयार करून देते महाराज. हे का नाही, तसं या ठिकाणी असणारा इथं असं कथेतून बसल्यावर जी ऊर्जा मिळते ना आपल्याला, अशी ऊर्जा मिळाली नाही महाराज. कोणी झोपलं नाही, मला सगळ्याकडे लक्ष बरं का, एक सुद्धा नाही झोपलं. हे का नाही, आता पुढे काय करायला मिळतं, ह्याच्या पुढे काय करायला मिळतं आहे ना. आणि माझं असणारं कीर्तनामध्ये हसवायचं नाही, रंजवायचं नाही. मनाचं मंथन करण्यासाठी कीर्तन असतं, तेच मी या ठिकाणी सांगतो. जास्त प्रमाणे मी घेत नाही, कारण त्याचा भावार्थ ऐकायला मला एक या ठिकाणी वेळ नाही. मला 240 तास पूर्ण होतात, 2 तास कधी पुरे. मी जर बसलो ना सांगायला 240 सुटणार मी तास. एक बार मांडी घातली त्याला की 240 तासालाच मांडी बाजूला काढायची. का, त्याला अनुष्ठान आहे महाराज. अनुष्ठान ह्याला इंद्रियाला जशी तुम्ही सवय लावा तसं इंद्रिय आपल्याला साथ देतात. जसं तुम्ही इंद्रियाच्या मागे लागा तसं तुम्हाला नाचीला शहरात. बघा तुम्ही प्रयोग करू. ह्याला काय म्हणलं ना, आज हे खावटलेलं आहे, मग ते दिला की उद्या दुसरं मागतो.
दुसरं मागतं मग त्या जिबेनं असं मागितलं उलटाने गरम करायचं जिबेर ठेवत मला कधीच मागायचं प्रयोग करून बघा हो प्रयोग करून बघायला काय हरकत आहे आपल्याला टंगडे दुखले की आपण दुसऱ्याला म्हणतो माझा पाय दाबा तुटायला तर शेजाऱ्याला ऐकू जात एवढं करतो पाय दुखायचं प्रयोग आहे सापाय शोध आहे माझा ऐका ह्या शरीरावर लाड करीत बसलो शिहावर ज्या शरीरावर जर प्रेम करत बसलो तर शरीर आम्हाला धोका देतं मला है ना जेवढा वेळ आपला मेकअप करायला जातो तेवढा वेळ जरी भगवंतासाठी जर आमचा गेला तर किती भाग्याचं आहे त्याला काय करायचं वरून पाणी ओतायचं आणि वाघ हक्का पुढे पुसून झाले जेवढा काय घालायचं जेवढं लवकर होतं ती चिंता लागत त्याच्यासाठी व्यर्थ वेळ घालायचा नाही देहावर ज्याचं प्रेम आहे त्याला जास्त दुःख आहे ज्याचं शरीरावर दुःख प्रेम आहे ना त्याला जास्त दुःख असतं दिवसा पहा तुम्हाला जखम झाली की दिवसभर दुखतं है ना संध्याकाळी झोपल्यावर का दुखत नाही आपलं लक्ष त्याच्यावर आज कुणाला भूक लागली का लागली नाही कारण आमची इच्छा अन्नावर नाही आहे का नाही अन्नावर आपली इच्छा नाही म्हणून भूक लागली नाही म्हणून आपण इंद्रियावर लक्ष ठेवलं की तिथं ते जरूर दुखतं महाराज जरूर दुखतं जे जास्त दुखायला लागले त्याला जास्त काम करायचं महाराज जास्त काम करायचं पाय लागले की मग मी कमीत कमी नाही म्हणले तो निदान 30-40 किलोमीटर चालू जातो पळतच कारण त्रास याला दिला पाहिजे ह्याला जेवढा त्रास देतो तेवढं आकळलं जातं आणि ज्या वेळेस मनाला आकळलं इंद्रिय आपल्या ताब्यात येतात आणि इंद्रिय आणि मन आपल्या ताब्यात राहिलं की त्या भगवंताला सांगत ते काम करतात मग मन इंद्रिय कुठे जात नाही मग तो जितेंद्रिय होतो महाराज मनाला आखळल्यामुळं जितेंद्र बनतो आणि इंद्रिय त्याच्या ताब्यात राहतात तहान लागली तर पाणी प्यायचं तर प्यायचंच नाही आहे तर नाहीच पिणार जेवायचं नाहीच जेवणार महाराज तुम्हाला प्रयोग बघायचा असेल ना माझ्या संकटात तुम्हाला सोय लावून देतो महाराज 10-15 दिवस आपण उपाशी राहायचे महिना राहायचे 3-3 महिने राहू शकतात किती 3-3 महिने तुम्ही माझ्यावर उपास राहू शकता प्रयोग करून पहा माझ्या बरोबर सोपं साधं काहीच अवघड तुम्ही माझ्या बरोबर राहिली बस शिकल्या शहरात नाही का ह्याला इंद्रियाला ज्या वळण लावलं तेच होतात मला म्हणून या ठिकाणी इंद्रियाला सवय एकच लावा पडिले वळण इंद्रिय सकाळा भावतो निराळा नाही तुझा म्हणून त्या ठिकाणी हे सगळे इंद्रिय भगवंताकडे लावा बस ते भगवंत सगळं करून घेतो तुमचे काही काम असू द्या संसारातले पडलेले काम राहू द्या संसारातले पण राहू द्या ते काम का होऊन गेली हे तुम्हाला कळतच नाही का सहज तुमचा करतोय मागे पुढे उभा राहे सांभाळीत आली आघाद निवारा असं या ठिकाणचं असणार आता सेवा झालेली आहे 4 होईल म्हणजे 4 त्यांची थांबवलं त्यावर त्या सर्वांची क्षमा मागतो कारण या ठिकाणी त्यांची प्रेम आहे मला त्याच्यावर 4 जण आहे पहा ज्याला काय असतं चाल म्हणायची जरी आवड आहे त्याची इच्छा नाही आहे त्याच्यासाठी किती मेहनत केलंय त्याला माहिती आहे मला 4 लाख त्याचा जर हंकार आला कधी नरड दाबत माहित नाही मला हो माझे डव बरेच आहेत झालेले महाराज सांगते सत्य आहे महाराज हो बरे मोठी कीर्तनकार सुद्धा फेल गेले न विषयता एगो मात्र अंतकरणात येऊ द्यायचा नाही हेच आपल्याला अभिमान हंकार तेव्हा एवढा विचार त्याला मेरू समज तुम्हाला एवढ्याच या ठिकाणी जातो चूक बोलतो झाले एखादी तर माफ करा कारण बोलण्याच्या ओघामध्ये एखादी शब्द होतो कोणा माऊलीला जर लागला असेल तर तुमचा बाळ म्हणून बोलिले लेकुरी वेडी वाकून उत्तर करा क्षमा ज्ञानेश्वर
वा